श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी आले आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला मकर संक्रांती विषयी अगदी शास्त्रोक्त आणि पंचांगानुसार माहिती शेअर करणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ प्लीज स्किप न करता पहा, कारण की मकर संक्रांती विषयीचे तुमचे जे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा। जसं की संक्रांती कशावर आली आहे, तिचा पुण्यकाळ काय आहे, पुण्यकाळ काय आहे, ती कशावर आली आहे, ती कुठल्या दिशेने आली आहे, तिने कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे। कारण की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र किंवा साडी किंवा ड्रेस आपण घालत नाही। त्यामुळे तिने कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे। तसेच मकर संक्रांतीमध्ये कुठल्या गोष्टी वर्ज्य करायच्या, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत किंवा कुठल्या गोष्टी करायच्या, या काळामध्ये दान कुठल्या गोष्टींचं करायचं, तसेच हळदी कुंकू आपण हळदी कुंकू करत असतो संक्रांतीला, ते कधी करायचं, ते कसं करायचं, त्यासोबतच लहान मुलांना जे आपण बोरन्हाण घालतो, बोराने अंघोळ घालतो, ती कधी घालायची, यासोबतच अनेक तुमचे कुठले प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे। हे पहा, सूर्य ज्यावेळेस एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असं म्हणतात। पण ज्यावेळेस सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो। मराठी महिन्यानुसार मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येतो, तर इंग्रजी महिन्यानुसार मकर संक्रांती हा सण जानेवारीत येतो। यंदा मकर संक्रांती हा सण 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी आलेला आहे। मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, तर रात्र तिळातिळाने लहान होत जाते। आता तुम्हाला मकर संक्रांती विषयी मी पंचांगानुसार माहिती सांगते। ह्यामध्ये तुम्हाला संक्रांती कशावर आली आहे, तिचा पुण्यकाळ काय आहे, त्यासोबतच तिने कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, तिचे वाहन काय आहे, त्या संबंधित सगळी डिटेलमध्ये माहिती समजेल। माहिती पंचांगानुसार आहे आणि माहिती मी तुम्हाला जरा वाचून दाखवते, कारण की काय होईल ना, काही चूक व्हायला नको, काही राहायला नको, त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवते। संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:20 आहे। यामध्ये तुम्हाला पुण्यकाळ कळला असेल, 3:06 ते 6:20 आहे। सूर्याचे मकर संक्रमण हे बालव कर्णावर आहे। संक्रांतीचे वाहन वाघ आहे, तर संक्रांतीचे उपवाहन हे घोडा आहे। संक्रांतीने यंदा पिवळे वस्त्र परिधान केले आहे। आता संक्रांतीने यंदा पिवळे वस्त्र परिधान केले, त्यामुळे आता आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस घालायचा नाहीये, पिवळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र आपल्याला घालायचं नाहीये। संक्रांतीने हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे। संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे। संक्रांती म्हणजे कुमारिका असून बसलेली आहे। संक्रांतीने वासा करता जाईचे फूल हातात घेतलेले आहे। जातीने सर्प आहे आणि मोती धारण केलेला आहे। संक्रांतीचे वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे। संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेने पाहत आहे। संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे। मकर संक्रांतीचे फळ काय ते आता मी तुम्हाला सांगते। संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत ना, ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती ज्या दिशेने आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। आता संक्रांतीच्या पर्व काळात कुठल्या कुठल्या वस्तू दान केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टींचं दान करायचे ते आता पाहूया। नवीन भांडे, गाईला चारा, तीळ, गुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा, यथाशक्ती जे शक्य होईल ते दान करायचे। आता सगळ्यांनाच गाय, भूमी, घोडा हे शक्य नाही, सोने वगैरे सगळ्यांनाच दान करायला शक्य नाही। मग अशा वेळेस तुम्ही नवीन भांड्याचं दान करू शकता, गाईला चारा देऊ शकता, तीळ, गुळ ह्या गोष्टींचं दान करू शकता, एखादं वस्त्र दान करू शकता। ह्या गोष्टी ज्या शक्य आहेत ना त्या तुम्ही नक्की दान केल्या पाहिजे ह्या संक्रांतीच्या पर्व काळात। आता मकर संक्रांतीच्या काळात कुठल्या गोष्टी करायच्या नाही, कुठली कामं वर्ज्य आहेत ते आता आपण पाहूया। दात घासणे, दात घासू नये असं म्हणतात मकर संक्रांतीच्या काळात।
पण प्रत्येकालाच हे आवडेल असं नाहीये. जर तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर तुम्ही कडुलिंबाच्या काडीने दात घासले तरी चालतील. त्याचा आपल्या शरीरासाठी फायदा पण तेवढाच आहे. कडुलिंबाच्या काडीने आपले दात हे मजबूत होतात. त्यामुळे शक्यतो हा नियम पाळायचा प्रयत्न करा. आजही बरेच जण हा नियम पाळतात. पण मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येकालाच हे आवडेल असं नाहीये. पण इथे आहे पंचांगामध्ये, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ह्या काळामध्ये दात घासणं शक्यतो टाळलं जातं. तुम्ही कडुलिंबाच्या काडीने वगैरे दात घासू शकता नियम पाळायचा असेल तर. त्यानंतर कठोर बोलणे, संक्रांती काळात ओरडणे, जोरजोरात बोलणे, घरात वादविवाद करणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. कठोर बोलायचं नाहीये. त्यानंतर वृक्ष गवत तोडणे, संक्रांतीच्या काळामध्ये एखादं झाड तोडू नका. तुमच्या कुंडीत जरी एखादं झाड वगैरे लावलेलं असेल ते काढू नका या दिवशी, किंवा कुठल्या झाडाची पानं वगैरे तोडू नका. जर तुम्हाला पूजेसाठी काही पानं फुलं लागत असतील तर ती तुम्ही आदल्या दिवशीच काढून घ्या, पण या दिवशी तुम्ही काही काढू नका. त्यानंतर गाय म्हशीची दार काढू नये. आता ज्यांच्याकडे गाय म्हशी आहेत त्यांनी हा नियम पाळला पाहिजे की या दिवशी गाय म्हशीची दार काढली जात नाही. त्यानंतर आता आजकाल ही होती संक्रांतीची वर्ज्य कामं. पण प्रत्येकालाच ह्या गोष्टी पाळायच्या नसतात किंवा प्रत्येकाकडनंच हे नियम पाळले जात नाही. पण जर आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे आपण पाळावे. एखादा जर पाळत असेल तर त्याविषयी आपण वाईटही बोलू नये की काय हे तू काहीतरी दात घासणे वगैरे असं काही असतं का? तर आपल्याला पाळायचं नाही हे आपण आपलं ठरवावं, पण आपण दुसऱ्यालाही वाईट बोलायचं नाही की तू हे पाळू नको वगैरे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करायचं. मकर संक्रांतीचा हा सण खऱ्या अर्थाने 3 दिवसाचा असतो. पहिला दिवस असतो तो भोगीचा, दुसऱ्या दिवशी असते ती मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत किंवा कर. भोगी हा सण 13 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. त्यानंतर 15 जानेवारी वार गुरुवार रोजी किंक्रांत किंवा कर या दिवशी आहे. आता संक्रांतीच्या काळामध्ये कुठली कामे करायची नाहीत ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये माझं एक राहिलं ते सांगते की संक्रांतीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. आता कुठली कामे करायची ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा संक्रांतीच्या काळात तीर्थस्थानी किंवा गंगेवर स्नान करण्याला खूप महत्व आहे. पण आता आपल्याला प्रत्येकालाच गंगेवर स्नान करायला किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करायला जमत नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचं, एक गंगाजलची बॉटल असते ती आपल्याला जिथे देवाचं सामान मिळतं ना तिथनं आणायची आहे, किंवा जिथं पूजेचं वगैरे तुमच्या इथं सामान मिळत असेल तिथनं गंगाजलची बॉटल आणायची. त्यातलं एक टोपणभर गंगाजल तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं. गंगाजल आणि थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं आणि नंतर त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं. म्हणजे जरी तुम्हाला तीर्थस्थानी जायला मिळालं नाही तरी तुम्हीही असं स्नान करू शकता. आता संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं हे खूप महत्वाचं आहे. तसं आपण पौष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशीच दिलं पाहिजे. पण जर ज्यांना जमलं नाही त्यांनी रविवारी दिलं पाहिजे. पण इथे कुठेही तुम्हाला जमलं नाही रविवारी पौष महिन्यात तर तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये आवर्जून सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. फक्त एक गोष्ट अशी आहे की अर्घ्य देताना खूप असं 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता असं उशिरा द्यायचं नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा. ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सूर्याला अर्घ्य हे आवर्जून द्या. संक्रांतीच्या दिवशी सुगडं पूजन केलं जातं. सुगडं म्हणजे काही ठिकाणी आता फक्त 5 बोळकी घेतात, तर काही ठिकाणी हा लेकूरवाळा खण घेतला जातो. आमच्या इकडे अशी पद्धत आहे की ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांनी लेकूरवाळा खण घ्यायचा आणि ज्यांना नाहीयेत त्यांनी फक्त 5 बोळकी घेऊन त्यामध्ये त्या सुगड्याची पूजा करायची. आता त्या सुगड्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू भरायच्या असतात ते मी तुम्हाला सांगते. आधी त्या सुगड्याला हळद कुंकू लावायचं, नंतर त्यामध्ये अक्षदा, तीळ, त्यानंतर ऊस, गाजर, गव्हाची ओंबी, त्यानंतर कणीस, वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, पेरू, बोर, वांग, हरभरे, भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे असं ह्या सुगड्यामध्ये भरलं जातं. जर तुमच्याकडे अजून काही वेगळ्या पद्धती असतील, अजून काही वेगळं भरलं जात असेल तर तुम्ही त्या पद्धतीनुसार भरा. अजून काही वेगळ्या वस्तू असतील तर तुम्ही त्या भरल्या तरी चालतील. हे मी आमच्या इकडे जे भरतात ते मीच तुम्हाला सांगितलं. तुमच्या इकडे अजून काही यापेक्षा वेगळं असू शकतं, त्या तुम्ही नक्की भरा. संक्रांतीच्या काळात महिला ह्या हळदी कुंकू करतात. हळदी कुंकू हे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केलं जातं.
फक्त किंक्रांतीला करायचं नाही. किंक्रांती दिवस सोडून मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकता. या दिवशी वाण देण्याची पण पद्धत आहे. महिलांना तुम्ही वाण द्यायचे. कुठलीही वस्तू तुम्हाला जे शक्य असेल ती वस्तू तुम्ही महिलांना देऊ शकता किंवा त्याचं दान करू शकता. जर समजा तुमच्या मुलाचं लग्न जमलं असेल, तुमच्या मुलाचं लग्न होणार असेल किंवा साखरपुडा वगैरे झाला असेल, लग्न व्हायचं बाकी असेल, तर आमच्या इथे अशी पद्धत आहे की होणाऱ्या सुनेला पाटी द्यायची. आता पाटी म्हणजे किंवा सण द्यायचा अशी पद्धत आहे. आता हे सण द्यायचा म्हणजे काय द्यायचं, तर छान सुंदर अशी एक साडी घ्यायची. त्यानंतर यामध्ये मेहंदीचा कोन, टिकल्याचं पॉकेट, बांगड्या, त्यानंतर तीळ आणि गूळ असं तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेला द्यायचंय. अशी आमच्या इकडे पद्धत आहे. तुमच्या इकडे अजून काही वेगळी पद्धत असू शकते. आता हे सांगितलं मी लग्न आधीचं. आता लग्नानंतरचं सांगते. समजा तुमच्या मुलाचं नवीन लग्न झालं असेल किंवा त्याची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत असेल, तर तुम्हाला तुमच्या सुनेला नवीन साडी घ्यायची आणि मग तिला तिळवा करायचा आहे. तिळवा करायचा म्हणजे काय, तर त्याला हलव्याचे दागिने म्हणतात किंवा मग तिळगुळ लावून ते दागिने केले जातात आणि मग हे दागिने घालून तिचे फोटो वगैरे सुनेचे काढले जातात. आजकाल तर तुम्हाला माहितच असेल किती थाटामाटात ही पद्धत चालते. तिचे फोटो वगैरे काढले जातात हलव्याचे दागिने घालून किंवा मग व्हिडिओ देखील हल्ली काढले जातात. आता हे मी मुलाचं लग्न झालं असेल किंवा मुलाच्या लग्नाआधीचं मी सांगितलं. आता मुलीसाठी, जर तुमच्या मुलीचं नवीन लग्न झालं असेल, तिची पहिली मकर संक्रांत असेल किंवा तिचं लग्न जमलं, काही जण लग्न आधी पण हे करतात, नुसतं लग्न जमलं असेल त्यावेळेस पण तुम्हाला जावयाला बोलून त्याला कपडे वगैरे घ्यायचे, त्याला नारायण स्वरूप मानून त्याला एक चांदीची वाटी घेऊन त्यामध्ये तिळगुळ घालून त्या वाटीचं तुम्हाला दान करायचंय. एक चांदीची वाटी घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला तिळगुळ भरायचेत आणि ते तुम्हाला जावयाला दान करायचे. अशी देखील आमच्या इकडे पद्धत आहे. आता तुमच्या इकडे कुठली पद्धत असेल यामध्ये थोडासा फरक पण असू शकतो. तुम्ही तुमच्या इकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार केलं तरी चालेल. ही आमच्या इकडे पद्धत आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं सांगितलं. संक्रांती सणामध्ये तीळ खाण्याला खूप महत्व असतं. तीळ हे उष्ण असतात आणि त्याचे आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदे असतात. जसं की भोगी या सणाला बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ही भाकरी खाल्ली जाते. त्यासोबत भोगीची जी भाजी केली जाते त्यामध्ये सुद्धा तीळ घातले जातात. संक्रांतीच्या काळामध्ये संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बोरनान करण्याची पण पद्धत आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं मुली असतील, अगदी 5 वर्षापर्यंत मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्यांना तुम्ही हे बोरनान घालू शकता. 5 सुवासिनींना बोलून तुम्हाला त्यांना हे बोरनान घालायचे. बोरनान करताना तुम्हाला चिरमुरे किंवा मुरमुरे घ्यायचे, त्यामध्ये बोरं मिक्स करायचे, त्यानंतर ऊस, गाजर तुमच्या इकडे जे मिक्स करत असतील, चॉकलेट बिस्किट पण हल्ली मिक्स करतात, ते मिक्स करून तुम्हाला त्या मुलाला बोराने अंघोळ घालायची आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करण्याला खूप महत्व आहे. बघा, इतर कुठल्याही दिवशी कुठल्याही सणाला किंवा कुठल्याही पूजेला तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकत नाही, पण ह्या दिवशी ह्या सणाला तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता. काळ्या रंगाचा ड्रेस किंवा काळ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता. यामागचं कारण असं आहे की ज्या वेळेस सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत होते, त्यावेळेस त्यांची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून महिला परिधान करतात. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की काळ्या रंगाची साडी घाला. नसेल तर तुम्ही खरेदी करत असाल तर नक्की खरेदी करा. तुम्ही जर हौशी असाल तर तुम्ही खरेदी करा. नसेल तर काही हरकत नाही, दुसरा कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता. लाल, हिरवा हा सौभाग्याचा रंग आहे, त्यामुळे तुम्ही या रंगाची देखील साडी घालू शकता. फक्त पिवळ्या रंगाची घालू नका, कारण की संक्रांतीनेच पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलंय. त्यामुळे फक्त पिवळा घालू नका, बाकी कुठल्याही रंगाचं तुम्ही घालू शकता. यासोबतच संक्रांतीला बांगड्या भरण्याचं पण विशेष महत्व आहे. ह्या दिवशी बांगड्या ह्या भरल्या जातातच. बऱ्याचशा महिला ह्या इतर वेळेस ह्या बांगड्या घालत नाहीत, काचेच्या वगैरे कुठल्याही वेगवेगळ्या फॅशनच्या घालतात. पण संक्रांतीच्या काळामध्ये आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात. काही ठिकाणी हिरव्या घातल्या जातात, काही ठिकाणी लाल घातल्या जातात, पण आवर्जून संक्रांतीच्या काळात ह्या बांगड्या घातल्याच जातात. आता जर बांगड्या घालताना तुम्ही काळजी कुठली घ्यायची ते सांगते. बांगडी घालताना तुम्ही टिचलेली किंवा तुटलेली अशा बांगड्या घालायच्या नाहीये. शिवाय बांगड्या घालताना एका हातात तुम्हाला वाढीव किंवा एक जास्त बांगडी घालायची.
जर तुम्ही दुकानदार काकांकडे किंवा दुकानात जाऊन जर बांगड्या घालणार असाल तर तिथं त्या काका किंवा दादा तुम्हाला मावशी वगैरे ते घालतीलच एक जास्त. पण जर तुम्ही घरी घालणार असाल तर ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. एक बांगडी एका हातात तुम्ही जास्त घालायची आहे. आता ती कुठल्या हातात घालायची ते तुमच्या भागानुसार आहे. काही ठिकाणी डाव्या हातात एक जास्त घालतात तर काही ठिकाणी उजव्या हातात एक जास्त घालतात. तुमच्या इथे जसं घालत असतील तसं तुम्ही घाला. पण आवर्जून तुम्ही काचेच्या बांगड्या ह्या दिवशी घातल्या पाहिजेत, हिरव्या किंवा लाल. ही होती आजची मकर संक्रांत विषयीची माहिती. तर बऱ्यापैकी मी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच सुगड्याचं मी सांगितलं तसं पूजन करायचं असतं तर ते पूजन कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. जय गजानन.